नमस्कार, स्वागत आहे जितकी कहाणीमधील भाग चौथा. आवड. डोंगराच्या मध्यभागी वसलेली झिम्मपट्टी ही एक वाडी. तशी या वाडीची लोकसंख्या बऱ्यापैकी होती. तिथे शाळाही आहे. त्याच वाडीत शांती नावाची एक गृहिणी, सुस्वभावाची, सुंदर, देखणी, मनमिळाऊ व कठोर परिश्रम करणारी स्त्री होती. तिचे कुटुंब तसे छोटे होते. पती, एक मुलगा, एक मुलगी व सिंबा असे एकंदरीत 5 जीवाचे कुटुंब. परिस्थिती गरीब होती. पतीला अगदी कमी पगारावर काम करावे लागे व दोन्ही मुले शिक्षण घेत होते. परिस्थिती तशी वाईटच होती. स्वतःचे हक्काचे घरही नव्हते. बेडावजा घर होते. असे असून ही ते कुटुंब सुखी व समाधानी होते. कारण त्या कुटुंबाची आर्थिक बाजू कमकुवत असली तरी त्याचे नियोजन मात्र ती शांती करायची. मुलांचे शिक्षण, सिंबाचे औषध, खाणेपिणे इत्यादी बऱ्याच खर्चाचे होते. मग कधी कधी शांतीला वाटते, कसे काय मी घर चालू व मुलांचे शिक्षण पूर्ण करू. कारण मी दिवसभर काम करते, शेतीची कामे करते. माझा पतीही रोज कामावर जातो. मग हे 18 दारिद्र्य आणि त्रास का, असे ती सतत विचार करायची. तिचा पतीही अगदी धार्मिक व सज्जन व शांत स्वभावाचा, म्हणून इतर कोणतेही उद्योग नाही. शांतीने विचार केला की मला काहीतरी करावे लागेल, परंतु नेमकं काय करायचे असे विचार असतानाच तेथील शाळेत मुलांनाही जेवण बनवण्याचे काम आहे असे समजले. ताबडतोबही जाऊन मुख्याध्यापकांना भेटली व ते जेवण बनवण्याचे काम मिळवण्याची विनंती केली. मुख्याध्यापकाने ही ते काम त्यांना दिले. कोणत्याही प्रकारची हमी नाही की कायमस्वरूपी नाही, पगारही नाही, फक्त अगदी कमी मानधन. जेवण मात्र 100 ते 150 विद्यार्थ्यांचे बनवायचे. भांडीकुंडी घासायचे. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सतत काम करावे लागे. कामाच्या हिशोबाने अगदी कमी पैसे हातात पडायचे. कधी कधी असे वाटायचे हे काम नको. घरचे लोकही म्हणायचे काय एवढी मेहनत करते, परंतु शांती एकच म्हणायची, मला जेवण बनवण्याची आवड आहे म्हणून हे काम करते. आणि खरोखरच ती जेवण खूपच चवीची बनवायची. कोणताही पदार्थ असो उत्तम प्रकारे बनवायची. शाकाहारी, मांसाहारी जेवण व्यंजन तिच्या हाताचे खाल्ले की ते पुन्हा पुन्हा खावेसे वाटते असे तिचे स्वयंपाक असायचे. शाळेतील मुले खूप आनंदी होते की शांती मॅडमचे जेवण खूपच चांगले असते. विद्यार्थी, शिक्षक, येणारे अधिकारी यांनाही खूप आवडायचे व त्यांची वाहवा करायचे. एकदा तर कार्यक्रमात उत्कृष्ट स्वयंपाकी म्हणून पारितोषिकही दिले होते, जो तो त्यांच्या कामाची वाहवा करत असे. एकदा त्यांच्या मुलाचा गुरुमित्र त्यांच्या घरी काही कामानिमित्त गेले होते. त्यांचे स्वभाव व स्वयंपाक इत्यादी गोष्टीवर चर्चा चालू असताना ते म्हणाले की मी आज 20 ते 25 वर्ष या ठिकाणी हे काम करीत आहे. मला मानधन मात्र खूपच कमी आहे का, असे त्यांनी विचारले असता त्या गुरुमित्राने सांगितले, ठीक आहे, मी पूर्ण चौकशी करून तुम्हाला सांगतो. तशी चौकशी केली असे समजले की ही शांती त्या शाळेत किंवा दप्तरी तिचे नावही नाही. तिचा आणि पगाराचा काही संबंध नाही. मात्र ही शांती खूप मेहनत करते म्हणून ते लोक सोडत नाही. तिच्याकडून भरपूर काम करून घेत असे व तिला खरे काही सांगायचे नाही. जेव्हा गुरुमित्रांनी ही सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले की आता काय करावे. त्या संपूर्ण कुटुंबाने विचार केला की आपले भविष्य यात नाही, आत्ता काय. तेव्हा त्या गुरुमित्राने त्या शांतीला विचारले, इतकी वर्ष तुम्ही हे काम का करायचे. पटकन तिने उत्तर दिले की मला स्वयंपाक करायचे व खाऊ घालायचे याची मला खूप आवड आहे. मला आवडते म्हणून हे काम करायचे. आवड हा मुद्दा व विषय घेऊन त्यावर त्या गुरुमित्राने त्यांना काही सल्ले दिले व ते निघून गेले. काही दिवसांनी शांती व शांतीच्या कुटुंबाने त्या डोंगर दऱ्यातील धबधब्यावर एक छोटीशी खानावळ टाकली. ती खानावळ खूप चालली, कारण मुळात आवड असलेले काम केले तर ते खूप चांगले होते. नंतर खाली गावात एक हॉटेल टाकले. तेही उत्तम प्रकारे चालले. आता त्यांना नोकर चाकर घ्यावे लागले. एकामागे एक बरेच हॉटेल्स व खानावळ व हॉटेल शीतल अँड शीतल या नावाने खूप प्रसिद्ध झाले. आजही शांती शीतल मॅडम या नावाने ओळखली जाऊ लागली. आज जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर याचे जेवणाचे हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे.
त्यांचे संपूर्ण कुटुंबही सुखी आहे. प्रत्येकाला एक कारही आहे. नोकर चाकर आहेतच, परंतु आवडीला धरून त्या सिंबालाही एक कार आहे. त्याच्यासाठीही 2 नोकर आहेत. त्यांना विचारले असता ते म्हणतात, तुम्हाला कशातही यश संपादन करायचे असेल तर आवड ही पाहिजेच. प्रथम आवड येऊ द्या, मग सर्व काही बरोबर होते. आवडीमुळे ते आज खूप प्रसिद्ध झाले आहे. त्याचे जेवण, त्यांचे खानावळ व त्यांचा सिंबा हे सर्व आवडीमुळे शक्य आहे. तर आजच्या या गोष्टीवरून आपणास हे शिकायला मिळते की आपण कुणीही असा, कुठेही जन्म घ्या, कुठेही राहा, अगदी कर्मदरिद्री राहा की अशिक्षित राहा, काही करण्यासाठी आवड पाहिजे किंवा आवडीचेच करायला पाहिजे, तर आपणास आपल्या कामात यश मिळते. म्हणून आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवड जपा, आवड निर्माण करा व आवडीचे काम करा. मग यश प्रगती तुमच्या मागे येईल. तर भेटूया पुढच्या आठवड्यात एक नवीन गोष्टीसह. तोपर्यंत सकारात्मक राहा, हौशी राहा, जिद्दी राहा व आवड जोपासा. धन्यवाद. ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे.